स्वच्छ करायचं आहे आणि मुंबईला स्वच्छ बनवण्यासाठी एक नवीन मॉडेल आता समोर आलेलं आहे। मुंबईतील चिंचोळा गल्ल्यांमध्ये ई रिक्षा ई व्हेकलच्या मदतीनं कचरा संकलन केला जाणार आहे। मुळातच हे सगळं करण्यामागचा उद्देश काय हे सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया। ही आहे ई रिक्षा जी अगदी झोपडपट्टी भागांमधल्या अरुंद रस्त्यांवरती जाते आणि कचऱ्याचं संकलन करते। अशा तब्बल 3 रिक्षा मुंबई महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या आहेत। या रिक्षाचा पुढचा भाग आपण जर बघितला तर वर एक सायलेन्सर आहे ज्याच्या मदतीने नागरिकांना ही गाडी आल्याचं कळतं। तर दुसरीकडे 250 किलोपर्यंतचा कचरा जो आहे हा या गाड्यांच्या मदतीनं गोळा करण्यात येतो। सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे काम करतात। मानखुर्द गोवंडी या परिसरामध्ये ह्या गाड्या आत्ता सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये शिवाजीनगर, गोवंडी, चिता कॅम्प अशा लहान लहान वस्त्यांचा सुद्धा सहभाग करण्यात आलेला आहे। याचे चालक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जातात त्या गाड्या घेऊन काय लोकांची रिॲक्शन? चांगलं वाटतं की आता ती गाडी येत नाही गेलेली असते मला चांगलं वाटतं की गल्ल्या गाड्या कचरा घेऊन घरातून आणायचं। कोणकोणत्या भागांमध्ये तुम्ही जातात? हे जास्त म्हणजे पल्ली पूर्ण मारते एक पूर्ण शिक्षण 8 ते 4 वाजेपर्यंत गरज करत असतो त्या साईडलाच असतो जास्त मला पण आम्हाला इथे असतं। नक्कीच सर, आपण बघतोय की या गाड्या 3 गाड्या आहेत ज्यांच्या मदतीने हे कचऱ्याचं संकलन करण्यात येते। मुळातच गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईला स्वच्छ शहर ही प्रतिमा कायम ठेवावी याकरता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये अगदी इतरचा दौरा असेल किंवा रस्त्यांवरचं डीप क्लिनिंग जे दर आठवड्याला प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांमार्फत केलं जातं ते असेल। त्यातच आता या ई व्हेकल्समुळे काय नेमका फायदा होणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया। या ई व्हेकल्समुळे तुम्हाला झोपडपट्टी भागांमध्ये कचरा गोळा करणं सहज शक्य होणार आहे। अरुंद रस्त्यांवरती ही गाडी पोहोचू शकते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गाड्या ई व्हेकल आहेत, त्या अर्थातच चार्जिंग व्हेकल असल्यामुळे त्यांच्यामुळे थेट प्रदूषण होत नाही, वायू प्रदूषणही नाही आणि कुठलाही नॉईज पोल्युशन सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील 80% जनता ही झोपडपट्टी भागामध्ये राहते, ज्यामुळे या झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवणं सुद्धा प्रशासनाला शक्य होत नव्हतं। त्यावरती हा अंकुश ठेवण्यासाठी आणि जो नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो तो अडवण्यासाठी सुद्धा हे मॉडेल काम करणार आहे, ज्यामुळं मुंबईकरांना स्वच्छ सुंदर झोपडपट्टी भाग सुद्धा भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो। सध्या मानखुर्द परिसरामध्ये एम वॉर्डमध्ये हा सर्व प्रकल्प सुरू झालेला असला तरी भविष्यात मात्र संपूर्ण मुंबईमधल्या विविध झोपडपट्टी भागांमध्ये हे मॉडेल लावलं जाऊ शकतं, त्याचा फायदा होईल असं म्हणता येईल। त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा नागरिकांना कसा फायदा होतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांची रजा घेते आणि माझ्यासोबत होते ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18।